चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला बघायचा आहे। बघा, कोणती परीक्षा पास होण्यासाठी एक दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात। एक तर त्या परीक्षेच्या प्रश्नाचं नॉलेज आणि दुसरं असतं की पेपर मध्ये तुमची असणारी स्ट्रॅटेजी। या दोन गोष्टी परफेक्ट बसल्या की कुठलाही निकाल येत असतो। आज आपल्याला हा मुद्दा बघायचा की नगर परिषद, आता तुमच्या या ठिकाणी आपण जर सरळ सेवा पाहिल्या तर सगळ्यात पहिली लगेच येणारी ऍड म्हणजे नगर परिषदेची ऍड आहे। आपण पाठीमागे सांगितलं की 13,000 पद रिक्त आहेत नगर परिषदेमध्ये, तर त्यातला जो पहिला लॉट आहे 3200 प्लस पदांचा, तो या ठिकाणी पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये किंवा त्याच्या आत सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो। आणि म्हणून आज आपल्याला आवश्यक आहे की प्रत्येक पदानुसार कोणत्या स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमाला तुम्ही तयार राहणं। जनरली मी इथं 5 ते 6 प्रकारची पद घेतलेले आहेत, परंतु सरसकट जवळजवळ 99% मुद्दा हे आपण सांगतोय त्याच प्रकारचा राहणार। म्हणजे पद जरी बदललं, फॉर एक्झाम्पल वरिष्ठ लिपिक आहे आणि कनिष्ठ लिपिक आहे, तर वरिष्ठ लिपिकाचा अभ्यास सांगितल्यावर कनिष्ठ लिपिकामध्ये ह्यामध्ये चेंज नाही काय, बरोबर आहे। तर हीच माहिती आपल्याला आज बघायची की नेमकी कोणत्या पदासाठी कशाची तयारी आजपासून तुमच्याकडे पाहिजे। का तर ही जी पद आहेत, ही पद कंबाईनच्या जे एमपीएससीतून परीक्षा आहे त्या लेवलची काय पद आहे ती, पगार पाणी या ठिकाणी कामाची पद्धत वगैरे पाहिली तर, आणि म्हणून याला आजपासून तुम्हाला तयारीला लागायचंय। बघा, आता ग्रुप बी चा काय जणांचा रिझल्ट ठोकला असेल, त्यानंतर 1 तारीख आता कंबाईनची होईल, तिथं काय मागं पुढं झालं असेल, तर ह्या सगळ्या चुका ज्या आहेत ह्या दुरुस्त करायची सगळ्यात मोठी संधी आणि एकाच परीक्षेमध्ये। का तर अशा एक्झाम ज्या आहेत हे एक्झाम टीसीएस कडनं कंडक्ट केल्या जातात आणि ह्या टीसीएस कडनं कंडक्ट केलेल्या जाणाऱ्या एक्झाम मध्ये आपले रिझल्ट पण तितकेच दणक्यानं रिझल्ट आतापर्यंत आलेले आहेत आणि त्याची नगर परिषदेची बॅच आपण सुरू केलेली आहे आणि यामध्ये फक्त 1499 फीज आहे आणि यामध्ये पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी 20% ऑफ सुद्धा आहे। या संदर्भातली जी पीडीएफ आहे जी सिलेबसची, ते डिस्क्रिप्शन मधल्या टेलिग्राम मध्ये आपण टाकणार आहोत। तर पहिलं टेलिग्राम पण जॉईन करा आणि ऍपची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून जाऊन ऍप घ्या आणि काय अडचण आलीच तर 70 38 155 255 ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करा। असो, तर आता तुम्हाला मी टप्प्याटप्प्यानं ह्यातली महत्वाची पद आणि या पदाच्या संदर्भातला सिलेबस काय आहे हा सिलेबस तुम्हाला इथं सांगणार आहे। बघा मित्रांनो, 3200 जागांची ऍड असणार आहे। किती? 3200 प्लस जागांची ऍड असेल। हा पहिला विषय। टोटल रिक्त 13,000 जागा आहेत, परंतु पहिला लॉट एवढा येणार आहे। आता यामध्ये जर एखादी परीक्षा पकडली, आपण समजा वरिष्ठ लिपिकचा अभ्यासक्रम आपण पाहायचा झाला, तर या ठिकाणी पहिला मुद्दा मराठी आहे। 15 प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो की 50 गुण 30 गुण, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, त्यानंतर आपण पाहतो बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आणि टेक्निकलचे 40 प्रश्न। आता यामध्ये जर बेसिक काय गोष्टी तुम्हाला पाहायच्या झाल्या तर तुम्हाला पदानुसार मी इथं काय मुद्दे लक्षात घ्या सांगतो ते तुम्ही परमनंटली डोक्यात ठेवा। परमनंटली हाच विषय तुम्हाला कसा राहतो बघा, त्यातली काय पद आहे ती। फॉर एक्झाम्पल लिपिक वर्गातली जे ही पद आहेत, वरिष्ठ आहे, कनिष्ठ आहे। त्यानंतर आपण पाहतो कर संवर्गातील कोणती पद असतील, कर सहाय्यक असेल वगैरे ती पद आहेत। त्याच्याबरोबर इतर कोणती शिपाई वगैरे पद आहेत। तर या पदांसाठी कॉमन सिलेबस मध्ये तुम्हाला मराठी या ठिकाणी विचारलं जाणार। त्यामध्ये मराठी असणार या 25 प्रश्नामध्ये तुम्हाला 50 मार्काला। इंग्रजी इथं विचारलं जाणार, ते असणार 25 प्रश्न या ठिकाणी, तेही 50 मार्काला। बौद्धिक चाचणी इथं तुम्हाला विचारली जाणार, त्यामध्ये अंकगणिताचाही समावेश असतो, ते 25 प्रश्न, ते 50 मार्काला। आणि ज्यामध्ये जीएस जीके अर्थातच सामान्य ज्ञान, यामध्ये इतिहास असणार महाराष्ट्राचा, यामध्ये भूगोल असणार महाराष्ट्र आणि थोडा भारताचा, यामध्ये राज्य घटना असणार, पंचायत राज असणार, कर सहाय्यक सारख्या पदासाठी अर्थशास्त्र सुद्धा इथं टाकलं जाणार आहे, बरोबर आहे ना। त्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यानंतर आरटीआय वगैरे आहे। आता यामध्ये टेक्निकल घटक जरी ऍड केला ना, आता कर सहाय्यकला आपण पेपर 2 असतो की 40 प्रश्न 80 मार्काला, तर तिथं सुद्धा हे जीएस आहे। म्हणजे
पहिल्या टप्प्यामध्ये जे 120 मार्क आहेत, म्हणजे पेपर कसा राहतो बघा, टेक्निकल घटक 40 प्रश्न 80 मार्काला, बरोबर, राहिले 120 प्रश्न. आता यामध्ये 4 घटक केले जातात. 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न या ठिकाणी बुद्धिमत्ता, 15 प्रश्न इंग्रजी, बरोबर आहे, 15 प्रश्न GK. म्हणजे हे 120 मार्क. आणि परत टेक्निकल मध्ये सुद्धा GSच आहे, टेक्निकल मध्ये सुद्धा GS आहे. म्हणजे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की जी इतर पद आहेत, जसं की आपण पाहतो उद्यान पर्यवेक्षक आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो की काय आरोग्य विभागाचा काय मुद्दा असतो त्यामध्ये, त्याच्याबरोबर वीज तंत्री असे पद आहेत, तर त्याला ते टेक्निकल राहतं. जसं की उद्यान पर्यवेक्षक आहे, तर उद्यान पर्यवेक्षकामध्ये ऍग्रिकल्चरचं 40 प्रश्न 80 मार्काला राहतात. परंतु जनरल जी 90% पद एनी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी भरली जातात. यातले 90% पद या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी यांच्यासाठी आहेत. तर या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की TCS पॅटर्न नुसार तुम्हाला मराठी विचारलं जातं. आता या मराठीमध्ये नेमकं काय काय विचारलं जातं तेही तुम्हाला मी सांगतो की याची तयारी तुम्हाला ठेवायची असते. हे साधारणतः जर आपण पाहतो मराठी विचारलं, मराठीत बाबा काय विचारणार तुम्ही, तर इथं एकंदरीत जर पाहायचं झालं तर मराठीमध्ये सर्वसाधारणतः आपण पाहतो की सर्वसामान्य शब्द संग्रह सेपरेट लिहितो. हे दाखवायची तुम्हाला मला गरज वाटत नाही, का तर हे मला तोंडपाठ आहे. का तर बघा हे काय आज लेक्चर मी घेत नाही. मराठीमध्ये ज्या वेळेस तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील किंवा ज्या एखाद्या एक्झाम मध्ये जसं की शिपायाला 25 प्रश्न मराठीत विचारले जातात, पण कर निर्धारकला किती 15 प्रश्न, म्हणजे हे आहेत 15 विचारू नाहीतर 25 विचारू, मराठीत तेवढंच अभ्यासावं लागणार आहे. लक्षात येते का की टेक्निकल पोस्ट साठी कसं असतं की शिपाई पदाला 25 प्रश्न मराठी, 25 प्रश्न इंग्रजी, 25 प्रश्न बुद्धीचा आणि 25 प्रश्न GK. पण हे जर कर सहाय्यकला आलं तर 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न इंग्रजी, 15 प्रश्न GK आणि 15 प्रश्न बुद्धिमत्ता, हे 120. आणि टेक्निकल मध्ये फक्त GS आहे ते 40 प्रश्न 80 मार्काला. पण काय जरी झालं तर मराठीचा फिक्स TCS पॅटर्न आहे. आणि हा फिक्स TCS पॅटर्न तुम्ही लक्षात घ्यायचा. यामध्ये प्रश्न किती विचारू आपण, आता 25 प्रश्नाची बेरीज लाव, 25 प्रश्न विचारले तर यामध्ये 5 मार्काचा उतारा ते विचारतात. काय करतात, कधी विचारतात कधी विचारत नाहीत. याला तयारीची गरज नाही. चांगलं वाचन असेल तर उतारा तुम्हाला जमतोच. इंग्रजी इथंच लिहितो, का तर मराठी इंग्रजी सिलेबस सेमच असतो. इथं सुद्धा 5 प्रश्न हे ज्याला आपण पॅसेज म्हणतो अर्थात उतारा म्हणतो यावरती विचारले जातात. आता उरले 20 प्रश्न, त्यातले 10 ते 12 प्रश्न हे तुम्हाला निवळ शब्दधनावरती विचारले जातात. कशावरती, शब्दधन. इथे 10 ते 12 प्रश्न ज्याला व्होकॅब्युलरी आपण म्हणतो ते. शब्दधन म्हणजे काय, समानार्थी, विरोधार्थी, म्हणी, वाक्य प्रचार, इंग्लिश मध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स हे प्रकार आहेत. आणि एकंदरीत काय तुम्हाला सांगतो की हे शब्द पाठ करायला जगात वेगळं काय करायचं नाही. आतापर्यंत TCS न जेवढे पेपर घेतलेले आहेत ना तेवढे सगळे पेपर आपल्या टेलिग्रामला मी पिन करून टाकलेले आहेत. तिथं जायचं, त्या पिन सेक्शन मध्ये ते पेपर डाउनलोड करायचे, प्रिंट काढायचे आणि त्या जेवढे मराठी व्होकॅब्युलरी उत्तरासहित आहेत तर तेवढ्या पाठ करायच्या. 600-700 शब्द असतील. इंग्रजीचे सुद्धा 600-700 शब्द असतील. 10 ते 12 प्रश्न आल्यावर तुम्हाला कळेल यातनं 7 ते 8 प्रिव्हियस इयर मधूनच कव्हर होतात. 4 ते 5 एक्झॅक्ट नवीन असतात. ते नवीन कोणते असतील तर ते सगळं आपण बॅच मध्ये कव्हर केलेलं आहे. का तर जेवढं पैसे तुम्हाला पुस्तकं विकत घ्यायला लागणार आहेत ना तेवढ्यापेक्षा कमी किमतीमध्ये हे बॅच येते, विथ नोट्स, विथ लेक्चर आणि A to Z जे काय शब्दधन आहे या शब्दधनावर किंवा व्होकॅब्युलरीवरती बॅच मध्ये आपण काम केलेलं पाहायला मिळतं. आता राहिला घटक बाकीचा, तर बाकीच्या मध्ये कॉमन जे व्याकरण आपण ज्याला म्हणतो 10 ते 12 प्रश्नाचं, इथं कॉमन जे ग्रामर आपण म्हणतो ते इथं विचारलं जातं. आता हे व्याकरण ग्रामर जे आहे
जनरली नाम सर्वनाम वगैरे जे आहे प्रोनाउन वगैरे इंग्रजीमध्ये इकडे आहे. तर हेच घटक काय असतात तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठल्याही पुस्तकातून जनरली तुम्हाला जेवढं ग्रामर समजतंय ना त्याच्या बाहेरचं हे ग्रामर नसतं. बेसिक लेवलचं ग्रामर आहे. इथं पोरं सगळ्यात जास्त मार्क खातात. का तर बघा 180 प्लस मार्काचं टार्गेट ठेवायचं असतं. जोवर 180 प्लस मार्क तुम्ही घेत नाही ना तोपर्यंत या ठिकाणी तुमचं त्या लिस्टमध्ये नाव राहण्याचे विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. आणि म्हणून हे डोक्यात तुम्ही ठेवायचं आहे का तर 180 प्लस मार्क घ्यायला व्होकॅब्युलरीवरती कमांड शब्ददानावर कमांड तुमची येणंच गरजेचं आहे. तदनंतर आपला जो घटक आहे बुद्धिमत्ता चाचणी, कधी कधी हा घटक टाकतात आणि ह्यात गणित विचारतात. आता ही बुद्धिमत्ता चाचणी जी आहे याला फक्त बुद्धिमत्ता नसतं, नुसतं रिझनिंग नाही तर याला बेसिक अंकगणित सुद्धा विचारलं जातं. बेसिक अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे अतिशय महत्वाचे चॅप्टर असतात हे चॅप्टर कोणते आणि गणित पण कोणते. तर TCS न आतापर्यंत जेवढे पेपर घेतलेले आहेत त्याच्या बाहेरचा टाइप्स पडत नाही. फक्त त्यामध्ये शब्दाचे खेळ आकड्याचे खेळ फिरवलेले दिसतात. ह्याच्या पलीकडे वेगळं असं तिथं तुम्हाला काय पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून जर तुम्ही तेच आता मी सांगितलं की टेलिग्राम सेक्शन मध्ये आपल्या पिन केलेले हे प्रिव्हियस इयर पेपर आहेत ते काढा आणि तिथून तुम्ही अंकगणित बुद्धिमत्ता या विषयाचे पूर्वीचे टाइप्स पहा. जरी 25 प्रश्न ह्याच्यावर विचारले ना तर तेवढ्या प्रश्नपत्रिकेच्या जोरावर तुम्ही 22 ते 23 प्रश्न सहजरित्या सोडवू शकता. बॅच मध्ये आपण एक्झॅक्ट हेच केलेलं आहे. जेई म्हणजे यामध्ये लोंढे सर आहेत, शरद सर आहेत. जेई TCS ना टाइप्स विचारले, जेई TCS ना आतापर्यंत विचारलं त्या एक एक एक्झाम्पल वरती 30-35 उदाहरणं तुम्हाला कशा प्रकारची विविध प्रकारे सोडवली पाहिजेत याच्या एकदम बेसिक पासून टेक्निक्स आहेत. का तर असे काय घटक जे आहेत हे घटक तुम्हाला समजून घेणंच गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही याला पाठ करून चालत नसतं. का तर उद्या तिथं आकडा बदलला पाठांतराचा फायदा होत नाही. म्हणून इथं तुम्हाला टेक्निक शिकणंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ सुद्धा आहे. आणि त्याची आजपासून प्रॅक्टिस केली तर येत्या कालावधीमध्ये जे 2023 ला ऍड आले त्यात रिझल्ट आला नाही, कंबाईनची एक्झाम हातात न गेली त्यात काय झालं नाही, तर इथं मात्र तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता. आता सामान्य ज्ञान जो घटक आपला अंतिम घटक आहे ह्या घटकाविषयी तर तुम्हाला माहितच आहे की टेक्निकल मध्ये जसं कर सहाय्यक पदाला 40 प्रश्न आहेत आणि वर 15 प्रश्न सामान्य ज्ञानावर आहेत. म्हणजे या एक्झामला एकाच एक्झामला जवळजवळ 55 प्रश्न हे सामान्य ज्ञानावर आहेत. शिपायासारख्या पदाला 25 प्रश्न हे सामान्य ज्ञानावरती. आता यामध्ये कॉमन लक्षात घ्या, यामध्ये असतं काय, यामध्ये इतिहास आहे, यामध्ये महाराष्ट्राचा विशेष इतिहास आहे, यामध्ये भूगोल आहे, यामध्ये विशेष महाराष्ट्राचा भूगोल आहे, यामध्ये राज्य घटना आहे, त्याचबरोबर पंचायत राज सुद्धा यामध्ये आहे. याच्यामध्ये सामान्य विज्ञान आहे, सामान्य विज्ञानामध्ये मॅक्सिमम बायोलॉजी विचारलं जातं. त्याच्याबरोबर आपण पाहतो अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्राचे सिलेक्टिव्ह चॅप्टर जसे की सार्वजनिक वित्त आहे, कर रचना आहे, असे चॅप्टर इथे विचारले जातात. त्याच्याबरोबर पर्यावरणाचा थोडासा घटक आहे आणि त्याच्याबरोबर RTI ऍक्ट आहे, मानवी हक्क अधिनियम आहे. अशा प्रकारचा एवढा सिलेबस थोडक्यात कंबाईनच्या मुख्यला जेवढा GSGKचा सिलेबस आहे ना तेवढा सगळा सिलेबस इथं आहे. आणि राहिला प्रश्नाच्या क्वालिटीतला फरक तर कंबाईनला पण आता वन लाइनरच प्रश्न विचारतायत. त्याच्यामुळे कंबाईनची ह्याची एकच लेवल आहे, प्रश्न क्वालिटीच्या बाबतीत हे कुठंच काय नाही. आणि म्हणून कंबाईनची सगळी पुस्तकं जरी तुम्ही विकत घेतली ना हे पुस्तकं विकत घ्यायला तुम्हाला 2-2.5 हजार रुपये जातील. त्यातलं काय वाचायचं काय सोडायचं हे लक्षात येणं अवघड असतं. तरी मी तुम्हाला सांगतो याला पुस्तक काय वाचायचे. बॅचच्या माध्यमातून यात मॅक्सिमम विषय मी शिकवलेले आहेत, बाकी इतर फॅकल्टी नाही शिकवलेले आहेत. त्याच्यामुळे तिथं गेल्यावर तिथं अडचण नाही. हे बघा या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही बॅचचं प्रमोशन खूप जास्त करताय काय, हे बॅचचं प्रमोशन नाही,
हे रिझल्ट आणण्यासाठी तुम्हाला सांगतो काय लागतं. TCS या महाराष्ट्रात काम सुरू झाल्यापासून त्या TCS बरोबर आम्ही काम करतोय आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही इतर भटकंती करत बसण्यापेक्षा या ठिकाणी एका जागेवर जर प्रॉपर मिळत असेल तर नक्कीच ते केलं पाहिजे. का तर इतिहासाला 11वीचं ओल्ड इतिहास पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल, भूगोलला 6वी ते 12वीची पुस्तक वाचावं लागतील, राज्य घटना पंचायत राजला रंजन कोळंबे तुम्हाला चांगलं करावं लागेल, सामान्य विज्ञानला 8वी 9वी 10वीचं पुस्तक चांगलं करावं लागेल, अर्थशास्त्राला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक करावं लागेल, पर्यावरणाला तुषार घोरपडे सरांचं पुस्तक करावं लागेल, माहिती अधिनाम यशदाचं पुस्तक करावं लागेल. तर हे पुस्तकं तुम्हाला करावे लागतील आणि ते करणंच आहे. इथं तुम्हाला नो चान्स आहे. कोणत्या प्रकारचं तुम्हाला इथं आडेवेडे घ्यायचेच नाही. त्या अभ्यास तुम्हाला करणंच आहे आणि आजपासून याची सुरुवात करा. आणि एक लक्षात घ्या, हा जो टेलिग्राम आहे हा टेलिग्राम जॉईन करून ठेवा. का तर याच्यावरती तुमच्या परीक्षेसाठी लागणाऱ्या ज्या अतिशय महत्वाच्या PDF आहेत त्या की महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे इन्फॉर्मेशन आपण या माध्यमातून दिलेले. हा टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघा, MPSC चॅलेंजर्स अकॅडमीचा हा टेलिग्राम आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतोय ऍप आहे. ऍप असं दिसतं आपलं. ऍप घ्या. का तर पहिल्या 200 विद्यार्थ्यांना इथं आपण काय करतोय की ही बॅच आहे 20% ऑफ मध्ये देतोय. 1499चं 20% ऑफ. जवळजवळ आपण पाहतो की यामध्ये बऱ्यापैकी 1100-1200 पडत असेल, ते मला जास्त सांगता येणार नाही. यामध्ये PDF नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, A to Z लेक्चर्स आहेत आणि पूर्ण तुमची दिशा योग्य ठरवणारा हा कोर्स असणार आहे. हा मुद्दा असणार आहे. 3200+ जागाचा सिलेबस तुमच्या लक्षात आला असेल तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.